नमस्कार मित्रांनो, मी कचरू चांभारे. अर्थातच एक नवीन दिनविशेष घेऊन आपणा समोर आलेलो आहे. आज आहे जागतिक चहा दिन. चहाचं नाव ऐकलं की चहा प्यावाच वाटला असेल. चहाचे आपल्याला खूप फायदे आहेत, पण त्यासोबतच काही तोटे पण आहेत बरं. हा चहा आपल्या भारतामध्ये कसा आला, चहा कसा केला जातो आणि चहाचे फायदे तोटे, चहाचा इतिहास हा घेऊन मी आपणासमोर येत आहे. नेहमीप्रमाणेच माझे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. चहाच्या उत्पादनामध्ये भारत देश आपला हा जगामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. लोकसंख्या आणि चहा या दोन्ही बाबतीमध्ये चीनचा पहिला नंबर आणि भारताचा दुसरा नंबर. चहामध्ये आपण पहिल्या नंबरला आलं तर काही हरकत नाही, पण लोकसंख्येमध्ये पहिला नंबर नको रे बाबा. आधीच मर्यादित असलेला भूखंड आणि त्याच्यामध्ये अफाट वाढणारी लोकसंख्या हे आपल्याला पेलवणारं नाही. पण असो, आज तो बोलण्याचा विषय नाही. आजचा महत्त्वाचा विषय आहे चहा. चहा हे एक बुद्धीला, मनाला तरतरी आणणारं पेय आहे. चहामध्ये जे काही वनस्पतीमध्ये जे घटक असतात त्या घटकामुळे एक मनाला हुरूप येतो. काही जण चहामध्ये फार तल्लीन झालेले पण आपल्याला दिसून येतात, खूप चहा पितात. परंतु अति चहा पिणं हे शरीरासाठी अतिशय घातक आहे. चीनमध्ये, अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच वर्षापासून चहा हे एक राष्ट्रीय पेय, महत्त्वाचं पेय म्हणून पिलं जातं. अशी कथा सांगितली जाते की चीनचा एक राजा होता ज्याचं नाव शैन नुंग. हा असा जंगलामध्ये भटकत असताना गरम पाणी पित असताना त्याच्या कपामध्ये, त्या ग्लासामध्ये झाडाची पानं पडल्यानंतर त्या पानाचा रंग बदलला आणि त्या पाण्याची चवही बदलली. पुन्हा पुन्हा ते करून पाहिलं आणि त्या राजाला ते खूप पेय छान वाटलं आणि तिथून पुढेच चहाचा प्रचार प्रसार हा झाला. मानवाचं असंच असायचं की एखाद्या गोष्टीचा शोध लागला, कारण आपण शोध या अवस्थेमध्ये होतो. म्हणजे गरज आणि शोध, शोध आणि गरज हे एक नातं होतं आणि हळूहळू माणसाचा प्रवास हा चालू होता. आज मानव म्हणजे अनेक शोधांच्या नंतर प्रचंड स्थिर आणि गतिमान आयुष्य जगत आहे. तर हा चहा सुद्धा असाच आपल्यासोबत आला. चीनला शह देण्यासाठी ब्रिटिशांनी भारतामध्ये चहाचे मळे, चहाची शेती सुरू केली आणि आपलं चहाचं सर्वाधिक जे उत्पादन आहे हे आसाममध्ये होतं. आसामचं आसाम टी म्हणून हा सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि आपण जगभरामध्ये सुद्धा चहा निर्यात करतो. चहाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं की काळा चहा हा एकूण जे काही चहा पिला जातो त्याच्या जवळपास 75% कप जगभरामध्ये एकूण हा नुसत्या म्हणजे काळ्या चहाचा आहे. त्यामध्ये मग चवीप्रमाणे कोणाला अद्रकवाली चहा आवडते, ती अद्रक टाकून चहा पितात. काही जण म्हणजे सर्दी खोकला वगैरे जाण्यासाठी एखादी मिरा किंवा त्याला आपण काय म्हणतो आणखी अद्रक वगैरे, दालचिनी, इलायची हे सुद्धा टाकून चहा पिला जातो. म्हणजे काही जण नुसताच कोरा चहा म्हणतात, त्यालाही वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. पाहुणे आल्याच्या नंतर तुम्ही एक वेळेला पाहुण्याला जीव घाला अथवा नका घालू, पण चहा हे अतिशय म्हणजे आपलं इज्जत झाकण्याचं आणि इज्जत वाढविण्याचं पेय आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर मग खूप वेळ गप्पा मारल्या आणि मग ते बाहेर जाऊन माणूस म्हणतोय की काय बाबा किती वेळा आम्ही गप्पा मारल्या, पण साधं मला चहाचं विचारलं नाही, साधं मला चहाचं विचारलं नाही. हे वाक्य फार डेंजर आहे बरं एखाद्याच्या बाबतीमध्ये. चहा हे एक आपुलकीचं पेय आहे आणि ग्रामीण भागामध्ये तर हे पेय अक्षरशः भुकेला पर्याय म्हणून सुद्धा वापरलं जातं. अनेक आमच्या माता भगिनी अशा आहेत की ज्या कामाच्या राटगाड्यामध्ये अशा तशा तर उपाशी असतात. कधी त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते की मी फक्त एका कपावर आहे सकाळपासून. काही जण म्हणतात मी तर आज चहा सुद्धा घेतला नाही. म्हणजे ते एक भुकेला पर्याय म्हणून. आणि दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा म्हणजे रात्रीचं जे काही जेवण होणार आहे त्या जेवणाच्या पूर्वी घेतलेले जे चहा आहेत हे भुकेला पर्याय म्हणून वापरलेले चहा आहेत. त्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये आपण चहासोबत बिस्किट खातो, चहासोबत आपण पोळी पण खातो. चहा म्हणजे माझी आवडती होती चहा आणि पोळी खाणं.
चहापोळी आपण खातो, बिस्किट, खारी, हे जे काही पदार्थ आपण चहासोबत खातो हे एक म्हणजे एक अन्न पदार्थ म्हणून आपण त्यांचं सेवन करत असतो. तर अशा पद्धतीने हा जो चहा आहे, आता तो एक बॅगवाली चहा सुद्धा मिळतो. म्हणजे त्या बॅगमध्ये चहाची पत्ती असते आणि तो असा गरम पाण्यामध्ये बुडवला की चहा तयार होतो. त्याची पण एक कथा मोठी रंजक आहे. अमेरिकेचा एक व्यापारी होता थॉमसन सुलिव्हन नावाचा. तो असंच म्हणजे पाऊचमध्ये चहा विकायचा आणि असं एक चुकून त्याच्याकडून ते पाण्यामध्ये ते पाऊच बुडला गेला आणि त्याचं एक त्याला एक वेगळी चव लागली, त्याचा कलर वेगळा आला आणि झालं. तिथून पुढे तो बॅगवाली चहा हा प्रसिद्ध झाला. मग आज आपण आपल्याकडे पाहतो म्हणजे ताजमहल टी असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे टी आहेत, ग्रीन टी आहेत, एक वेगळ्या प्रकार म्हणजे चहाचे नाना प्रकार आपल्याकडे अस्तित्वात आले आहेत. हे झालं बरं आपलं चहा पिण्याच्या बाबतीमध्ये. चहा हा मच्छरावर उपाय आहे हे माहीत आहे का? हो, हे सुद्धा आहे की चहाच्या झाडाची जी पानं आहेत हे 4-2 पानं जर आपण पाण्यामध्ये भिजू घातली तर त्याच्यातून जो काही सुगंध तयार होतो घरामध्ये, तो सुगंध पसरतो. त्या नैसर्गिक सुगंधामुळे मच्छर येत नाहीत, ते मच्छर त्या ठिकाणाहून दूर निघून जातात. चहाचा मळा, चहाचे मळे जे आपण बघतो की आसाममध्ये, इकडं म्हणजे उटी वगैरे या भागामध्ये चहाचे मळे आपल्याला विपुल प्रमाणामध्ये सापडतात. की भारत देश हा एक चहाचा निर्यातदार देश आहे आणि म्हणजे चहाच्या बाबतीत असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्यांची देवाणघेवाण करण्यासाठी हा जागतिक चहा दिन हा सुरू झालेला आहे. तर हा चहा दिन सगळ्यात अगोदर आपल्या भारतामध्ये सुरू झाला 15 डिसेंबर 2005 या दिवशी पहिल्यांदा चहा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर तो दुसऱ्या वर्षी श्रीलंकेकडे गेला आणि मग असंच जगभरामध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार झाला आणि 2020 पासून मात्र चहा दिन हा 21 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो साजरा करतो. म्हणजे 15 डिसेंबरला चहा दिन जे आपण साजरा करत होतो त्याची जी पद्धत आहे, परंपरा आहे, ती थोडीशी आता मागं पडलेली आहे आणि 2020 पासून मात्र 21 मे हाच आंतरराष्ट्रीय चहा दिन पाळण्यामध्ये येतो. आपल्याला जसं अफगाणिस्तानमध्ये कावा नावाचं एक काळं पेय त्या ठिकाणी पिलं जातं, ते सुद्धा म्हणजे त्यांचं राष्ट्रीय पेय आहे. इराकमध्ये सुद्धा इराकचं सुद्धा हे राष्ट्रीय पेय आहे. आणि तुर्कस्तान एक असा देश आहे की जिथं सरासरी लोकसंख्येच्या परेड दररोज 10 कप चहा त्या ठिकाणी पिला जातो. तर असं हे म्हणजे चहाचं रोचक आणि वेगवेगळ्या प्रकारचं तथ्य आहे. आपल्या भारत देशापुरतं जर म्हणाल तर लहान थोरापासून तर सगळ्यांना चहा हा फार आवडतो. अलीकडच्या काळात आपण पाहिलं की लहान मुलांना खारी, बिस्किट, चहा हे पदार्थ खरोखर जास्त आवडतात. म्हणून लहान मुलाला दुधाची मात्रा जास्त टाकून चहा द्यायला हवा. कारण की चहामध्ये जे काही तत्व आहेत हे सातत्याने जर आपल्या शरीरामध्ये गेले, आपण जर चहा खूप प्याला तर आपली भूक जी आहे ती भूक मंदावते आणि भूक मंदावणं हे शरीरासाठी चांगलं नाही. म्हणून हा चहाचा अतिरेक टाळावा. ज्या लोकांना म्हणजे शर्करेचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, त्यांनी तर तो चहा अजिबातच पिऊ नये. कारण साखरेचं थेट प्रमाण आणि म्हणजे अगदी आपल्या शरीरामध्ये थेट ग्लुकोज जाण्याचं प्रमाण त्यामुळं वाढतं आणि म्हणून चहा हा ज्यांना शुगर आहे त्याने तो टाळाच पाहिजे. बरेच लोक गमतीने म्हणतात की आम्ही बिना साखरेचा चहा घेतला. बिना साखरेचाही चहा शुगरच्या रुग्णासाठी तो म्हणजे हे धोकादायकच आहे किंवा तो चांगला नाही. तर पण पाहुणे चहा ही अशी गोष्ट आहे की भारत देशामधले अनेक सोयरीकी म्हणजे जेवढे लोक विवाहित असतील आज रोजी त्या सगळ्यांच्याच विवाह प्रसंगी चहाशिवाय ही बैठक पुढं सरकलेलीच नाही. आणि अगदी म्हणजे ज्यांचे प्रेमविवाह झालेत त्यांनी सुद्धा त्या कपाच्या माध्यमातूनच संवाद त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्या कपाच्या माध्यमातूनच ते पुढे गेलेत. असा एक आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला हा चहा आणि त्याचा होता हा चहाचा दिवस. धन्यवाद. मस्तपैकी अद्रकवाली चहा पुन्हा एकदा प्या. थँक्यू.